Hello students, welcome to my channel Educational Video LBMV. In today's video we are going to learn the next part of the lesson, an epitome of courage, that is the unit 2.4, an epitome of courage. Before this video we have seen some part of this lesson, and you will get that video's link in the description box. And as usual, I request you to subscribe my channel and please like the video. Let's start from page number 63, passage number 1. How much time he had left on this planet was very uncertain. Actually, this lesson is about the courageous scientist स्टीफन हॉकिंग्स. हा जो धडा आहे हा कोणाविषयी आहे? स्टीफन हॉकिंग्स यांच्या धैर्याबद्दल आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की हाऊ मच टाइम ही मीन्स हू Stephen Hawking had left on this planet was very uncertain, as we know in the first part that he had some rare type of disease, ALS or LOU, extremely rare disease, that is means that is not found in more people. बऱ्याच लोकांमध्ये तो दिसत नाही, आढळत नाही, त्याला रेअर म्हटलेलं आहे. अँड दिस डिसीज, हा जो रोग आहे हा कोणाला झाला होता? डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांना. अँड दॅट्स वाय इट इज से दॅट हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन, मीन्स हाऊ मच टाइम ही विल लिव्ह, तो किती काळ जगेल हे सांगणं कसं होतं? अनिश्चित होतं. The prognosis was bad and the doctors said that they could not do much. Prognosis means what? Forecast of a future health condition. Means what should be the condition of the health of the Dr. Stephen Hawking. It not forecast. त्याच्या भविष्यातील आरोग्याविषयी काय कंडिशन असेल बा, पूर्वनिरीक्षण करणे हे अशक्य आहे असं कोणी सांगितलं होतं? डॉक्टरांनी. अनडाउंटेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू जेन वाइल्ड. अँड या परिस्थितीमध्ये सुद्धा स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. स्टीफनने आपलं शोधकार्य सुरू ठेवण्याचं ठरवलं. अँड इवन गॉट एंगेज टू जेन वाइल्ड. अँड इन धिस कंडिशन ऑल्सो ही एंगेज विथ जेन वाइल्ड सोबत त्याने काय केलं? लग्न करण्याचं ठरवलं. हॉकिंग से दॅट आयरनिक ॲज इट मे साऊंड, इट इज ॲज दिस डिस्मसल स्टेज he began enjoying life the most. This he say was because he started living life for the moment and continues his doctoral research work with renewed vigor. And ironically he said, Dr. Hawking said, this is the dismissal stage, and he began enjoying life the most. तो असं म्हणतो की मी या काळात सुद्धा, अशा परिस्थितीत सुद्धा, या परिस्थितीतच मी जीवनाचा आनंद जास्त घेत आहे बा. दिस ही से वॉज बिकॉज, अँड व्हाय ही से धिस? बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट अँड कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क. अँड असं का बरं म्हटलं आहे? बिकॉज इन धिस टाइम ही स्टार्टेड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क. कारण की या काळातच सुद्धा त्याने कशाला सुरुवात केली? संशोधनाला, डॉक्टरकीच्या संशोधनाला नव्या जोमाने सुरुवात केली. आणि म्हणून तो म्हणतो की आयरनिकली आपल्याला क्रोधिक वाटते थोडं ऐकायला, बट ही से आय एम बिगॅन एन्जॉयिंग द लाईफ मोस्ट इन धिस कंडिशन. देन नेक्स्ट पॅरेग्राफ. In the meanwhile, the disease work
its way into Stephen's body and left him disabled. He began studying the concept of black hole. To get his PhD by this time he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hand and speech. In the meanwhile, या मधोमध काय झालं? The disease worked its way into Stephen's body. The disease started growing into his body and his whole body become disabled. त्याचं पूर्ण शरीर कसं झालं? अपंग केलं त्या शरीराने. जास्तीत जास्त शरीराचा ताबा घेतला त्या रोगाने आणि त्याचं शरीर काय व्हायला लागलं? अपंग व्हायला लागलं बऱ्यापैकी शरीर. He began studying the concept of black hole and what he began concept of black hole. कशाची संकल्पना? ब्लॅक होल. ब्लॅक होल मीन्स व्हॉट? ब्लॅक होल्स इट इज द ॲक्च्युली ब्लॅक होल मीन्स मराठीमध्ये कृष्णविवर आपण त्याला म्हणतो, परंतु अ रिजन ऑफ स्पेस हॅव्हिंग अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड सो इंटेन्स दॅट नो मॅटर ऑर रेडिएशन कॅन ॲक्सेप्ट. म्हणजे अतिप्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या ताऱ्यांचा स्फोटानंतर त्याच्या केंद्रस्थानी निर्माण होणारे आकाशातील विवर ज्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही अशी संकल्पना, असा अभ्यास ब्लॅक होलचा त्याने सुरू केलेला होता. अँड व्हॉट टू गेट हिज PhD. कशाकरता? PhDची डिग्री मिळण्याकरता. He was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hand and speech. Actually, this is the time when he started to get studying concept of black hole to get his PhD. And in this time, actually what happened? He was confined. Confined means what? Bound, to be bound or limited. म्हणजे अडकून पडलेला होता. कशाला? टू अ व्हीलचेअर. द चेअर दॅट हॅज अ व्हील. म्हणजे ते गुडगुडी म्हणतो ना आपण, सायकल सारखी असते, तिला व्हीलचेअर म्हणतात. त्याला ते जगडून बसलेले होते. अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड अँड स्पीच. अँड दिस द टाइम when started lose of control on the hand. म्हणजे हातावरचा ताबा, त्याच्या स्पीचवरचा ताबा हा सुटत होता. हा जो वेळ होता. आणि याच वेळेस त्यांनी कशाचा अभ्यास सुरू केला? ब्लॅक होलचा. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. ही मेड मेनी epoch-making statements that shook established theories. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. Actually, या काळामध्ये काय झालं होतं? The study of black hole sparked his imagination. Means when he started the study of black hole, his imagination become more sparkle. त्याच्या ह्याच्या काय होता? विचार करण्याची जी क्षमता होती ती आणखी काय झाली? त्याला आणखी फाटे फुटले असं म्हणता येईल आपल्याला. ॲक्च्युली दिस इज द टाइम when he had lose his control on his speech and in his head. परंतु कल्पना शक्तीला नवनवीन फाटे फुटले, हाच तो वेळ होता. He made many epoch making statement. Means he made great importance. He make a statement that is a great importance at a particular restricted time. That should establish theories. त्यांनी केलेल्या अनेक युगपरिवर्तक विधानांनी आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना काय केले?
हादरवून टाकले. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stepper invented what is known as Lie algebra. Before a statement, many scientists say that this universe began, या विश्वाची निर्मिती कशापासून झाली? बिग बँग पासून. कशापासून झाली आहे? एका प्रचंड विस्फोटापासून झालेली आहे असं अनेक शास्त्रज्ञाचं मत होतं. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. आणि अधिक चांगल्या प्रकारे ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने कशाचा शोध लावला? लाय अल्जेब्राचा शोध लावला. नेक्स्ट पॅराग्राफ. Though confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thought. As we know, he was confined on a wheelchair. He lose his body lose all the control. त्या शरीराचा पूर्ण ताबा सुटलेला होता. तो कशावर होता? आपल्या व्हीलचेअरवर होता. तरी पण त्याने फिंगरच्या साह्याने, कशाच्या साह्याने? फिंगरच्या साह्याने म्हणजे बोटांच्या साह्याने, विथ द हेल्प ऑफ कॅम्प्युटरवर त्याने काय केले? ही एक्सप्रेस हिज थॉट. त्याने आपले विचार व्यक्त केले. डॉक्टर हॉकिंग्स इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. हॉकिंग्स विज्ञानातील गहन अशा विषयामध्ये काय होते? अधिकारी व्यक्ती होते. मीन्स व्हेरी प्रोफाउंड knowledgeable person about the science. Numerous honorary doctorate and award has been bestowed on him. असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना काय करण्यात आले होते? बहाल करण्यात आले होते. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. सोबतच ते रॉयल सोसायटीचे काय होते? फेलो आहेत. आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सची सुद्धा सदस्य. इज ऑल्सो द मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. मीन्स दिस टाइप ऑफ हॉनर्स he has. Who? Dr. Stephen Hawking. Next paragraph. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man. A simple down-to-earth man, he has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientist can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our time. In spite of being considered Einstein equal in intelligence, if we compare Einstein and the Dr. Stephen Hawking about the intelligence, जर आपण तुलना केली कशाविषयी? इंटेलिजन्स विषयी, बुद्धिमत्तेविषयी डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स आणि कोणामध्ये? आइन्स्टाईनमध्ये. तर ते तुलनेने कसे होते? सारखे होते. कशाच्या बाबतीत? बुद्धिमत्तेच्या. बट डॉक्टर हॉकिंग्स इज व्हेरी हंबल मॅन. परंतु डॉक्टर हॉकिंग हे कसे होते? व्हेरी फार विनयशील असे व्यक्ती होते. अ सिम्पल डाऊन टू अर्थ पर्सन म्हणजे साधा विनम्र असा माणूस. ही वॉज ऑथर्ड मेनी बुक्स. आणि त्यांनी कितीतरी पुस्तका लिहिलेल्या होत्या. विथ हिज अवेसम आयडियाज कीपिंग अ लेमॅन इन माइंड म्हणजे साध्या माणसाला विचारात ठेवून. लेमॅन्स विथ व्हॉट? अन ऑर्डिनरी पर्सन. ही रोट हिज बुक. वेन ही रोट हिज बुक in front of him a layman's what? An ordinary person without any special skill or knowledge. His writing is full of wit and humor. Actually he is a scientist, but his writing is full of wit
अँड ह्युमर. कशी होती ही त्याची रायटिंग? आपला विनोदी होती, मार्मिक होती, जरी ते वैज्ञानिक होते. तशी ही स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन अ सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. आणि ॲक्च्युली ही इज अ सायंटिस्ट, हिज रायटिंग शुड बी द सायंटिफिक in a scientific language that no one can understand, but he never write that type of writing. He write all the person should understand. तो अशा प्रकारे लिहायचे की सगळ्या व्यक्तींना, जो वैज्ञानिक नसेल त्याला सुद्धा समजेल अशा सोप्या भाषेत लिहिण्याचे ते काय करत प्रयत्न करीत होते. His book A Brief History of Time is one of the best selling book of our time. आणि त्या काळातील संक्षिप्त इतिहास A Brief History of Time हे त्या पुस्तक सर्वाधिक खपाच्या पुस्तकापैकी एक होते त्या काळातील. त्यानंतर On being asked how he feel about having the dreadful ALS, Dr. Hawkins, the quintessence of optimism and hope, say quintessence of optimism and hope, say not very different from the rest. I try and lead as a normal a life as possible and not think about my condition or regret the things it prevent me from doing, which are not many. On being asked, if someone asks a question to him how he feel about having the dreadful ALS, means you have this dreadful disease ALS, how you feel, तुम्हाला कसं वाटते, इतका मोठा भयंकर आजार तुम्हाला आहे बा, तर कसं वाटते? तर ते काय उत्तर द्यायचे पहा. Perfect example of when Dr. Hawkins give the answer, the quintessence of optimism and hope. Actually, Dr. Hawkins is the perfect example of having positive thinking, positive belief. हे एक ज्वलंत, एक परफेक्ट उदाहरण होते. कशाचे? आशावादाचे, सकारात्मकचे एक उत्कृष्ट उदाहरण होते. आणि ते काय म्हणायचे पहा, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. I try and lead as a normal life as possible. Actually, I am not feeling different from the other person. दुसऱ्या लोकांपेक्षा वेगळं मला वाटत नाही. I try and lead the normal life. नॉर्मल लाईफ जेवढं शक्य होईल तेवढं मी कसं जगण्याचा प्रयत्न करतो, नॉर्मल लाईफ जगण्याचा प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन और रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट मी फ्रॉम डुईंग. आणि नॉट थिंक अबाउट माय कंडिशन, माझ्या परिस्थितीविषयी विचार करत नाही, खेद व्यक्त करत नाही की या गोष्टीने मला बाकीच्या गोष्टी करण्यापासून काय केलं, दूर ठेवलं. विच आर नॉट मेनी, म्हणजे बाकीचे लोक जे करू शकतात ते मी करू शकत नाही बा, त्या गोष्टीपासून मला या बिमारीने दूर ठेवलं, याचं मला कधी खेद वाटत नाही आणि त्याचा मी विचार करीत नाही. Dr. Hawkins firmly believed that in the next millennium, science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. पुढील डॉक्टर हॉकिन्सचा असा विश्वास आहे. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम, म्हणजे येत्या 1000 वर्षामध्ये सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. विज्ञान हा विश्वाची मूळ रहस्य उलगडणारा होईल, किंवा विज्ञानामुळे विश्वाची रहस्य उलगडता येतील. कोणती? जसे द सिक्रेट ऑफ द युनिवर्स, रहस्य, इट्स ओरिजिन, केव्हा ओरिजिन झालं, त्याचे इतिहास, आणि मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डेमिस, म्हणजे या विश्वाचा नाश कधी होणार याची भाकीत आपल्याला वर्तवता येईल. या विज्ञानामुळे इतकी अपाट शक्ती आहे या विज्ञानात.
असं डॉक्टर हॉकिंग्स यांचं म्हणणं होतं. लाईक Dr. Hawkins, there are many people who display extremely courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. There are a lot of people in this world like the Stephen Hawking who are disabled. असे अनेक लोक या जगामध्ये डॉक्टर हॉकिंग सारखे जे अपंग आहेत, काही करू शकत नाहीत, बट दे डिस्प्ले देअर एक्स्ट्रीमली करेज. परंतु ते सुद्धा आपलं अतुलनीय असं धैर्य काय करतात, दाखवतात, करेज दाखवतात, प्रदर्शित करतात. अँड सो वी सॅल्यूट टू दोज पर्सन. आणि म्हणून आपण या धड्याच्या माध्यमातून अशा लोकांना काय करूया, सॅल्यूट करूया, त्यांना शतशः प्रणाम करूया. ऑल दोज ब्रेव पीपल, अशा धैर्यवान लोकांना, हू इन स्पाइट ऑफ बिंग डिझेबल ट्राय टू डू देअर बेस्ट, जे आपल्या अपंगत्वावर मात करून अलौकिक कार्य करण्याचा प्रयत्न करत असतात. सो फ्रेंड्स, दिस इज द एंड ऑफ दिस लेसन about the Dr. Stephen Hawking. Please like this video. Thank you.